नशाबंदी ड्रग्ज विरोधी अभियानाचा भाग म्हणून काही स्पर्धा आयोजित केल्या, त्याच्यामध्ये भाग घेतलेले आणि त्यांना पहिले तीन नंबर मिळाले, ज्यांना प्रशस्ती पुरस्कार देण्याचा कार्यक्रम झाला. असे सर्व विद्यार्थी, त्यांचे शाळांमध्ये आलेले शिक्षक बंधू होते. या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षाची स्वर्गीय वसंतदादांची परंपरा आहे की एक राजा कसा असावा की ज्याने आपलं प्रशासन कसं चालवावं याचं दादांनी सांगली जिल्हा आणि राज्य म्हणून मोठं उदाहरण दाखवलं दिलं. आणि त्यामुळे एक घडी आपली उत्तम बसलेली आहे, ती अधिकाधिक बळकट करायची असते. कारण आम्ही येऊन काही नवीन करत नाही, जे आहे ते अधिक बळकट कसं होईल याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या रचना स्वातंत्र्यानंतर लागल्या, ज्या आपल्या संविधानात सांगितलेल्या आहेत, जिल्हा परिषद ही मोठी रचना असते. जी जिल्हा परिषद पुढे पंचायत समिती व ग्रामपंचायत असं ते त्रिस्तरीय आहे. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही निधी खर्च करायचा, रस्ते, आरोग्य, मग प्राथमिक शिक्षण, शेती अशा सगळ्या विषयात खर्च करायचा, काही योजना राबवायच्या. त्यातल्या बऱ्याचशा पंचायत समितीच्या माध्यमातून करायच्या, थोडं पंचायत समितीला वेगळे अधिकार आणि मग ग्रामपंचायत. माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ग्रामपंचायतीला जास्त बळकटी दिली आणि त्यामुळे थेट पैसा ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतो. मधल्या काळात जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी थोडी तक्रार केली, आता थोडा निधी जिल्हा परिषद, थोडा पंचायत समिती, 85% डायरेक्ट ग्रामपंचायती जातो.